शिक्षक भरतीची सर्वात मोठी अपडेट, पवित्र पोर्टलवर नवीन प्रसिद्धीपत्रक, भरती केव्हा, नवीन यादी केव्हा, नियुक्ती केव्हा आणि खरंच ही भरती होणार का, या कन्फ्युजनमध्ये असणारे सर्व शिक्षक भरती अभियोग्यताधारक. चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट आणि पवित्र पोर्टलवर आलेलं हे नवीन प्रसिद्धीपत्रक. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड, राजमार्ग यशाचा. उर्वरित व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायला विसरू नका. सर्व संबंधित MPSC UPSC आणि शिक्षक भरती रिलेटेड सर्व व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये आहेत. चला पाहूया ही अपडेट. शिक्षक भरतीबाबत एक प्रसिद्धीपत्रक पवित्र पोर्टलवरती आले होते, ज्याच्यामध्ये जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीमधील जे अभियोग्यताधारक आहेत त्यांना यथाशीघ्र नियुक्ती आदेश देण्याच्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणीच नियुक्तीबाबत कारवाई करण्यास दिलेल्या परवानगी विचारात घेता प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांना विनंती करण्यात आली असून त्याप्रमाणे सर्व संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद त्यांना त्यांच्याकडून निर्देश दिले जात आहेत. त्यामुळं जे पहिल्या फेरीमध्ये ज्यांची पहिल्या निवड यादीमध्ये नियुक्ती झालेली आहे त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती देण्यासंदर्भात निवडणूक विशेष परवानगी मागितली होती. निवडणूक आयोगानं ती परवानगी दिलेली आहे. मात्र ज्या जिल्ह्यामध्ये भरती होणार आहेत अभियोग्यताधारक ज्यांची निवड झालेली आहे त्यांना तेथील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असेल त्यानंतरच नियुक्ती कारवाईसाठी आदेश देण्यात आलेले आहेत. ही एक त्या ठिकाणी पहिला पॉईंट होता. दुसरा याच्यामध्ये बघा, पहिल्या फेरीमधील जी कारवाई सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने हे सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे. पुढील फेरीमधील माजी सैनिक जे प्रकल्पग्रस्त आहेत, भूकंपग्रस्त आहेत व तत्सम पदातील वेगवेगळ्या घटकांच्या ज्या मागण्या आहेत त्या विचारात घेऊन समन्यायी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून कार्यवाही भविष्यात कोणतीही न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये याची योग्य ती दक्षता घेऊन हे करण्यात येत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरीसुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. दुसरीसुद्धा निवड यादी लवकरच लागेल, त्याच्या संदर्भातलं हे दुसरं विधान त्यांचं आलेलं आहे पवित्र पोर्टलवरती की लवकरात लवकर दुसरीसुद्धा यादी लावली जाईल. मात्र त्याच्यामध्ये सर्व गोष्टी विचारात घेतल्या जातील. त्याच्यानंतरच जी विथ इंटरव्ह्यूची यादी आहे तीसुद्धा लवकर लागेल. त्याच्यानंतर बघा, सन 2017मधील भरती जी होती 29/11/2023 रोजी प्रसिद्ध झालेली यादी होती. त्याच्यामध्ये न्यायालयीन प्रकरणांमधील स्थानगणादेश उठवण्याच्या दृष्टीने सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल करण्यासंदर्भात शासकीय अभियोग्यता यांना विनंती करण्यात आली असून त्याबाबतसुद्धा न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. ती 2017च्या संदर्भातील भरती संदर्भामध्ये आहे, ज्याच्यामध्ये आता उर्वरित भरती प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करून प्रयत्न शासनाकडून केले जात आहेत आणि याच संदर्भात त्यांनी हे प्रसिद्धीपत्रक तुम्हाला इथं दिलेलं आहे. मग आता नवीन यादी लवकरच लागेल. लवकरच म्हणजे कधी तर 4 जून नंतरच, त्याच्यानंतरच दोन्ही याद्या आणि त्याच्यामध्ये संबंधित कारवाई पूर्ण होईल. मात्र त्याच्यामध्ये कोणतीही न्यायालयीन अडथळा किंवा न्यायालयीन स्थगिती येणार नाही याची खबरदारी अभियोग्यताधारकांनी घेतली पाहिजे. आणि पहिल्या निवड यादीमध्ये जे निवड झालेले आहेत उमेदवार त्यांना नियुक्ती ही देण्यात येणार आहे, मात्र त्या जिल्ह्यातल्या सर्व तुमच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर. अशा पद्धतीचं हे प्रसिद्धीपत्रक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलसोबत राहा. नोटिफिकेशन बेलला क्लिक करा मित्रांनो. धन्यवाद.